हॅलो गाईज. तर आता आपण माझ्या आजोळहून निघालो आहोत माझ्या घरी, म्हणजे आडिवरे. हा छोटासा घाट जो गणेश गोळ्याच्या जवळनं जातो. खूप सुंदर नजारा असतात तिकडं पावसामध्ये. खूपच बघण्यासारखं निसर्गरम्य परिसर आहे पूर्ण. व्हिडिओ खालूनच सुरुवात करायचा होता, पण थोडी धूळ होती रस्त्याला, त्याच्यामुळं म्हटलं थोडं वर जाऊन सुरू करूया. तर तुम्ही बघू शकता, आपण जस्ट ती छोटीशी घाटी कोकणात म्हणतात ती चढून वर आलो. उजव्या बाजूला बघाल तर हा रस्ता गेला गणेश गोळ्याकडे, आणि आता आपण सरळ चाललोय. गणेश गोळे हे म्हणतात की गणपतीपुळ्याचा जो गणपती आहे त्याचं मूळ हे गणेश गोळे. पण इथं काही कारणास्तव गणपती बाप्पा नाराज झाले गावातल्या काही लोकांच्या चुकांमुळे, आणि ते नाराज होऊन इथून निघून गेले, आणि ते जाऊन मग तिकडं ते गणपतीपुळ्याच्या मंदिरात स्थायिक झाले. अशी आख्यायिका आहे कोकणातली. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण आत्ता आहोत पूर्णगडच्या घाटीमध्ये. खूप सुंदर परिसर आहे बघा सगळा. तर का तुम्ही बघाल, इथून आपण खाली उतरल्यानंतर जे समुद्राचं दृश्य दिसतं, अतिशय नयनरम्य, अतिशय सुंदर असं दृश्य आहे. मिस करू नका. छोटीशी घाटी आहे. या गावाला पूर्णगड म्हणतात. पूर्णगड का म्हणतात तर शिवाजी महाराजांनी घेतलेला सगळ्यात शेवटचा किल्ला तो म्हणजे पूर्णगड, म्हणून त्या किल्ल्याला नाव दिलं गेलं पूर्णगड. शिवाजी महाराजांचे 300+ जे किल्ले आहेत त्याच्यापैकी हा शेवटचा किल्ला, म्हणून या गावाचं नाव पडलं पूर्णगड. जर का तुम्ही उजव्या बाजूला डोंगरात बघाल तर तिकडं तो किल्ला आहे. छोटासाच किल्ला आहे. आत्ता रिसेंटली तिथं थोडंसं रिनोव्हेशन करून डागडुजी केलेली आहे, आणि किल्ल्यांचं जतन जे आपण सर्वजण म्हणत असतो ते करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तुम्ही आता उजव्या बाजूला बघाल तर ह्या उजव्या बाजूच्या पाऊल वाटेने वर जाता येतं त्या किल्ल्याकडे. आणि आता खरं समुद्राचं दृश्य दिसेल आपल्याला. आपण आता अगदी जवळ आलोय समुद्राच्या. तर या दृश्याची मजा घ्या मित्रांनो. हे अप्रतिम कोकणातलं निसर्ग सौंदर्य जे मिस करू नये असं आहे. तुम्ही बघू शकता, हा नवीनच बनलेला ब्रिज. उजव्या बाजूला पूर्ण समुद्र, डाव्या बाजूला बॅकवॉटर, मध्येच एक दर्गा बांधलेली आहे. हा ब्रिज पूर्वी नसायचा, तर त्यावेळी रत्नागिरीतून पूर्णगडपर्यंत एसटी असायची, आणि मग पूर्णगडवरनं या खाडीतनं एक बोट निघायची, ती या बाजूला या पैलतऱ्यावरती आणून सोडायची. हे गाव आता आपण तुम्ही बघत असाल, पूल क्रॉस केल्यानंतर हे गावखडी गाव. तर या गावखडी गावातनं मग आपल्याला पुन्हा एसटी पकडावा लागायची. ती गावखडी राजापूर एसटी असायची, आणि हा जो रस्ता आहे हा रत्नागिरी राजापूर स्टेट हायवे आहे. मग इथून गावखडी गावातून मग आम्ही पुढं आमच्या गावी आडिवऱ्यात जायचो. या रस्त्यावरती माझं गाव लागतं आडिवरे. तर तुम्ही सुंदर दृश्य एन्जॉय करा मित्रांनो. बघा किती सुंदर निसर्गरम्य असं सुरूचं वन आहे समोर. उजव्या बाजूला बघाल तर पूर्ण पसरलेला समुद्र, आणि आपण बरोबर त्या गावाच्या आणि समुद्राच्या मधनं जाणाऱ्या या स्टेट हायवे रत्नागिरी राजापूर स्टेट हायवेवरनं चाललेलो आहोत. काही बायकर्स सुद्धा इथं थांबलेले आहेत. तुम्ही बघू शकता, बऱ्याचशा बायकर्सचा फेवरेट रूट आहे. इकडनं बरेचसे बायकर्स फिरत असतात नेहमीच, कारण की हा ॲक्च्युली जो रस्ता आहे खरंच खूपच निसर्गानं देणगी दिलेला असा रस्ता आहे. तुम्ही सुरूचं वन बघू शकता उजव्या बाजूला. आता रिसेंटली इथं काही डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली आहे. कोस्टल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात. थोडंफार पर्यटकांना रिझवण्यासाठी काही नवीन हॉटेल्स वगैरे चालू झालेले आहेत, आणि बऱ्यापैकी सोयीसुविधा झाल्यात. पूर्वी काही नसायचं, पण आता थोडा अवेअरनेस आल्यानंतर काही डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात मात्र नक्की झालेली आहे. आता इथून तुम्ही बघू शकता, जवळच आलो आता आपण पार्कच्या स्पॉटच्या. तिथूनही समुद्राचं विहंगम दृश्य असं बघायला मिळतं आपल्याला. लुक ऑन युअर राईट गाईज, दॅट्स द सी. आय विल कीप दिस video running so that you can also get a view once we start
काइंड ऑफ क्लाइम्बिंग दिस छोटीशी घाटी तुम्ही बघू शकता. मागे आता तुम्हाला समुद्र दिसत असेल आणि खूप सुंदर दृश्य दिसतं. ज्यावेळेला आपण परत येऊ त्यावेळेला मी येताना प्रयत्न करेन वरनं सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवण्याचा. खूपच सुंदर दृश्य आहे. आता तुम्ही बघू शकता आपण आणखीन एका छोट्याशा घाटीत प्रवेश करतोय. उजव्या बाजूला जर का बघायला एक रस्ता आतमध्ये गेला, तो रस्ता खरं तर जातो देवघळी बीच. हा आता रिसेंटलीच डेव्हलप केला गेलाय. खूप सुंदर लोकेशन आहे मित्रांनो. मी प्रयत्न करेन आज किंवा उद्या तिथं जाऊन तिथले काही व्हिडिओज काढण्याचा. पण तो बीच खूपच सुंदर बघण्यासारखा बीच आहे. ॲक्च्युली बीच नाही म्हणता येणार त्याला. डोंगरावरनं खाली आपण उतरत जावं लागतं आणि समुद्राचा पूर्ण विहंगम दृश्य तुम्हाला डोंगरावरनं बघायला मिळतं. तरी छोटीशी घाटी का दाखवतोय तुम्हाला? तुम्ही म्हणाल सारखं सारखं घाटी 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 काय चाललंय नक्की याचं? तर ही घाटी ॲक्च्युली मी आता ज्या गावात चाललोय ते गाव कशेळी. कशेळी हे माझ्या आत्याचं गाव. या सगळ्या रूटवरती आमचे सगळे नातेवाईक राहतात. तर ही घाटी सुद्धा खूप सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. घाटी उतरल्यानंतर डाव्या बाजूला पूर्ण बॅकवॉटर आणि मार्शीलँड दिसेल तुम्हाला. ते खूप सुंदर बघण्यासारखं दृश्य आहे म्हणून हा व्हिडिओ छोटासा इथं काढण्याचा प्रयत्न करतोय आपण. तुम्ही बघू शकता ही घाटी खूपच सुंदर. कोकणातली गावं कशी सुंदर आणि नटलेली असतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कशेळी गाव. लुक ॲट दिस गाईज, लुक ॲट दिस. वेडिंग सीझन इज ऑन. बऱ्याच ठिकाणी लग्न, हळद असे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. आमच्याकडं आज भावाच्या बायकोचं डोहाळे जेवण आहे. त्या कार्यक्रमासाठीच मुद्दा म्हणालो. तुम्ही डावीकडे बघू शकता ही पूर्ण मार्शीलँड आहे. दिस इज पार्ट ऑफ द बॅकवॉटर्स. जो समुद्र उजव्या बाजूला आहे त्याचं बॅकवॉटर इथपर्यंत येतं आणि इथून तुम्ही उजवीकडे बघू शकता माझ्या आत्याचं घर. इथून सुरुवात झाली. डाव्या बाजूला सगळी नारळाची झाडं, उजव्या बाजूला सुद्धा नारळाची झाडं आणि जे वर टुमदार घर दिसतंय ते माझ्या आत्याचं घर आहे. आपण परत ऑन द रिटर्न जर्नी यू विल डेफिनेटली ट्राय अँड टेक अ व्हिडिओ ऑफ दॅट टू. आता तुम्ही बघत राहा इतकं सुंदर असा एक छोटासा ब्रिज दिसतो. तो त्या ब्रिजच्या दोन्ही बाजूला बॅकवॉटर्स आहे. आपण डावीकडे बघू शकता. खूप सुंदर असं हे कोकणातलं निसर्गाने नटलेलं असं गाव कशेळी. बघा कसं वाटतंय तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा हे गाव तुम्हाला कसं वाटलं. त्या डाव्या बाजूला महापुरुषाचं झाड आहे. तिथं देवस्थान आहे. महापुरुष म्हणजे कोकणातलं देवस्थान असतं. तर ते देवस्थान तुम्ही बघू शकता. उजव्या बाजूला आणखीन एका माझ्या मामाचं घर आहे. अगदी बॅकवॉटरच्या कडेलाच त्याचं घर आहे आणि हा छोटासा तो ब्रिज मी आत्ता तुम्हाला सांगत होतो. तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता किती सुंदर बॅकवॉटरचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. आणि या गावातनं हार्डली माझं 3 किलोमीटरवरती माझं गाव आडिवरे. ही घाटी. आणि आता आपण पोचत आहोत माझ्या गावी. सो जस्ट लँडिंग इन टू आडिवरे. आम्ही आडिवरेकर. आमच्या गावाचं नाव आडिवरे म्हणून आम्ही आडिवरेकर. तुम्ही बघू शकता एक छोटीशी घाटी आहे आणि ही घाटी संपल्या आमचं गाव. तुम्ही आता इथे एक बोर्ड बघू शकता, वेत्ते चौपाटी. उजव्या बाजूला इथनं वळलं की वेत्ते म्हणून एक बीच आहे. तोही खूप सुंदर आहे. आपण प्रयत्न करू तिथेही जायचा. आज जरा गडबड होईल पण उद्या आपण थोडंसं लवकर येऊ सकाळी आणि तिथलाही एक व्लॉग बनवायचा प्रयत्न करू. तर आता आपण आलो आहोत आडिवरे गावात. तुम्ही बघू शकता हे माझं गाव, माझ्या पूर्वजांचं गाव, आमचं मूळ गाव आडिवरे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. उजव्या बाजूला बघाल तर भक्त निवासचा बोर्ड दिसेल. हे महाकाली देवस्थान आहे. इथलं खूपच फेमस असं देवस्थान आहे. समोरच तुम्हाला महाकालीचं मंदिर दिसत असेल. तर तुम्ही बघू शकता हे महाकाली मंदिर खूपच पुरातन मंदिर आहे. साधारण 1000 वर्षापेक्षा जास्त याची हिस्ट्री आहे. हे आमचं देवस्थान, मूळ ग्रामदैवत आडिवरेकरांचं. बघा किती सुंदर नटवलं. खूपच सुंदर आहे.
पर्यटकांचं आकर्षण आहे खरं तर हा मुख्य दरवाजा. जर का तुम्ही इकडे बघाल, हा मुख्य दरवाजा आणि इथून हे आपलं मंदिर, श्री महाकाली मंदिर आडिवरे. तुम्ही बघू शकता. आता आपण मंदिरात प्रवेश केलाय. किती सुंदर बनवलंय बघा मंदिर. कसं वाटतंय तुम्हाला? आहे की नाही सुंदर आमचं मंदिर? बघा देवीचा गाभारा, सगळं मंदिर बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. डाव्या बाजूला माझ्या महाकालीचं मंदिर, समोर महालक्ष्मी मातेचं मंदिर, उजव्या बाजूला सरस्वती मातेचं मंदिर आणि हे सर्व दृश्य. समोरच रवळनाथाचं मंदिर सुद्धा आहे आणि आपण आता जाणार आहोत तिथं. ते नगरेश्वराचं मंदिर, तेही खूप प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला मित्रांनो साधारण 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि खूपच जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. तर तुम्ही बघू शकता त्याच मंदिरातून ही वाट जाते. छोटीशी वाट आहे, पाऊल वाट, आणि नगरेश्वराच्या मंदिराकडे जाते. हे नगरेश्वराचं खूप प्राचीन, अतिप्राचीन असं मंदिर बघू शकता तुम्ही. श्री महाकाली देवस्थान आडिवरे गावचा हा परिसर आणि हेच ते नगरेश्वराचं अतिप्राचीन मंदिर बघू शकता. कदाचित ही हेमाडपंथी रचना असावी, वास्तुरचना. फारशी कल्पना नाही आहे खरं तर मला, जरी सिव्हिल इंजिनियर असतो तरी. पण सुंदर असं मंदिर आहे. पहा मित्रांनो, काही काम चालू आहे. आता इकडं तुम्ही बघू शकता तोच देवस्थानाचा परिसर, आणखीन एक एक्सटेन्शन असं म्हणू शकतो. इकडं श्रीरामांचं मंदिर आहे, हनुमानाचं आणि श्रीरामांचं मंदिर. हे सुद्धा तसंच प्राचीन असं मंदिर आहे, खूप जुन्या पद्धतीचं. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, कसं वाटलं आमचं हे आडिवरे गावचं महाकाली देवस्थान? कमेंट करून नक्कीच सांगा. कोकणात अशी बरीचशी छान मंदिरं आहेत आणि खूप काही बघण्यासारखं आहे. तर ज्यांनी अजून कोकणातला हा भाग एक्सप्लोर केलेला नसेल त्यांनी नक्की या भागात यावं आणि इकडच्या सुंदर मंदिरांचं तसंच निसर्गरम्य अशा दृश्यांचा आनंद घ्यावा. तर मित्रांनो, हे आमचा वाडा, आडिवरेकरांचा वाडा, खूप जुना वाडा. अनफॉर्च्युनेटली आज घरी कोणीच नाही आहे, कारण की मी कळवलं नव्हतं कोणालाच मी येतोय म्हणून. तर घर लॉक आहे. जुन्या पद्धतीचं घर आहे, खूप सुंदर असं घर आहे. मला तुम्हाला आतनं दाखवायचं होतं, पण बघू, चावी बघतो, मिळालीच तर आपल्याला बघता येईल आतून. पूर्ण मातीचं बांधकाम आहे मित्रांनो. बघा, खूप जुनं, ऑलमोस्ट 100 वर्ष झालेली आहेत या घराला. हे आमचं घर, मूळ घर आडिवरे. जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी, पण खरं तर आतमध्ये गेल्यानंतर सर्व घर बघण्यात वेगळी मजा आहे. वरच्या बाजूला एक माळा आहे आणि खूप सुंदर घर आहे आमचं, खूप जुन्या काळाचं. मिळाली, चावी मिळाली. आता आपण आपलं घर बघूया.
थोडासा पचका झालेला आहे. परत वरांड्यात तर एंट्री मिळाली पण बाकीची चावी नाहीये. तर तुम्ही बघू शकता जुन्या पद्धतीचं बांधकाम, मातीचं बांधकाम, अशी घरं आता सध्या तरी बघायला मिळणं फार दुर्मिळ. हे सगळे माझे पूर्वजांचे फोटो समोर दिसतात. ते माझे काका, माझे मोठे चुलते, त्यांचं आत्ताच 2020 साली निधन झालं. माझे आजोबा, माझे पणजोबा आणि बाकीचे सर्व पूर्वज. काही जुने फोटोग्राफ्स आहेत आणि मातीचं घर बघा कसं आहे. अस्सल सागवानी लाकडाचा उपयोग करून हे सगळं छत बनवलं गेलेलं आहे. जरी जुनं असलं तरी तितकंच दणकट आणि मजबूत असं घर आहे ना पाण्यासारखं. कमेंट करून नक्कीच सांगा. प्रयत्न करत होतो खरं चावी मिळवण्याची, पण नाही मिळू शकली. आमची चुलती ती सध्या एकटीच असते या घरी, तर ती नेमकी मुंबईला गेली आहे, कारण की आम्ही कळवलं नव्हतं येतोय म्हणून. एनिवेज पुन्हा कधीतरी आपण नक्कीच येऊ, त्यावेळेला मी तुम्हाला घर पूर्ण आत नक्की दाखवेन. आणि इकडं आमची 2 इडियट्स. ही आहे आमची जिजा आणि तो आहे आदित्य. से हाय. तर अशा पद्धतीने एक छोटस तुम्हाला दाखवण्याचा केलेला प्रयत्न. पण बघू पुन्हा आपण सविस्तर मध्ये घर बघू. कशी जरा गडबड झाली. तर हा तो भक्त निवासचा परिसर बघू शकता तुम्ही. डाव्या बाजूला महाकाली देवस्थान आणि उजव्या बाजूला भक्त निवास. महाकालीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था इथे या भक्त निवासमध्ये केलेली आहे. तर मित्रांनो, हे आहे नवला देवी मंदिर पावस. खूपच जागृत देवस्थान आहे हे सुद्धा. पावसच्या सुंदर निसर्गरम्य परिसरात हे सुंदर असं मंदिर बांधलं गेलं. आत्ताच मंदिराचा जीर्णोद्धार झाला नुकताच. गावकरी लोकांच्या आणि येणाऱ्या भक्तांच्या देणगीतनं मंदिर बांधण्यात आलं आहे. खूप मोठा उत्सव असतो नवरात्रीतून इथे. होळीला सुद्धा पावसची जी फेमस होळी आहे ती इकडेच केली जाते. तुम्ही मंदिर आतून बघू शकताय. आत्ता सध्या गाभाऱ्यात जाता येत नाही आहे, कारण की गाभारा बंद केला आहे भक्तांच्या दर्शनासाठी. मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो. खूप सुंदर असा परिसर आहे मंदिराचा, बघण्यासारखा अतिरेखीव असं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता अशा स्वरूपाचं सगळं दृश्य या मंदिराच्या परिसरात आपल्याला बघायला मिळू शकतं. समोर तुम्हाला दुरून दिसत असेल ते गणेश मंदिर आहे. तेच माझ्या घरी जायचा रस्ता आहे. मध्ये नदी आहे खरं तर, त्यामुळे आपल्याला फिरून जावं लागतं. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. आणि हे जुनं, खूप जुन्या काळातलं जे एक मंदिर, ते सुद्धा मंदिर इथं शेजारीच आपल्याला बघायला मिळते. आत्ता हे जे रिसेंटली बांधलेलं मंदिर आहे, इथे सर्व उत्सव आता साजरे होतात. हेही मंदिर तितकंच सुंदर आणि बघण्यासारखं आहे. बघू शकता तुम्ही परिसर कसा आहे मंदिराचा. कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट करून.